नमस्कार. श्री स्वामी समर्थ. समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आता दत्त जयंती लवकरच येत आहे, म्हणून गुरुचरित्राचं मी पारायण लावलेलं आहे घरामध्ये 8 दिवस आधीच, आणि दत्त जयंतीला त्याचं उद्यापन करणार आहे. तर सर्वात प्रथम पहा, मी पूजेची मांडणी कशी केली आहे ते तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम मी फरशी स्वच्छ पाण्याने धुवून काढलेले आहे फिनेल टाकून. त्यानंतर त्यावरती चौरंग ठेवला. चौरंगावर लाल देवाचं वस्त्र ठेवलेलं आहे. नंतर महाराजांचा फोटो ठेवलाय, म्हणजे स्वामी महाराजांचा फोटो ठेवलाय. त्यानंतर पाटाच्या कडेने पांढरी रांगोळी काढलेली आहे. मला काही जास्त डिझाईन येत नाही, परंतु या पद्धतीने मी पहा रांगोळी काढून पाटाच्या भोवती सजवलेलं आहे. आता रांगोळी काढून झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे, म्हणजेच आपल्याला दिवा लावायचा आहे. तेलाचा तुपाचा आपण दिवा लावू शकतो. नंतर त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पुष्प वाहून नमस्कार करायचा आहे. आता मी या आपल्या दिव्याला पुष्प वाहिलेलं आहे. त्यानंतर पहा, अक्षता घ्यायच्या आहेत, व्हाईट अक्षता घ्यायच्या. त्यानंतर त्यावरती पाण्याने भरलेला कलश मांडायचा आहे. आता कलशाला बाहेरच्या साईडने कुंकवाची 5 बोटे लावायची आहेत. पहा, या पद्धतीने 5 ठिकाणी कुंकवाची बोटे लावलेली आहेत. आता कलशामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती विड्याची 5 पाने किंवा आंब्याची 5 पाने ठेवायची आहेत. माझ्याकडे विड्याची पाने आहेत, म्हणून मी 5 विड्याची पानं त्यावरती ठेवलेले आहेत. त्यानंतर श्रीफळ ठेवले, म्हणजेच नारळ ठेवलेला आहे. त्या नारळाला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत. हळदी कुंकू लावल्यानंतर लगेचच आपण त्याला 1 पुष्प वाहणार आहोत. आता पुष्प वाहून झालेलं आहे. सर्वात प्रथम आपण, आपल्याकडे गणपतीचा फोटो आहे, मूर्ती नाही, म्हणून आपण त्याला छान असं स्नान करून घेणार आहोत. आता छान असं स्नान घालायचं आहे. नंतर पुन्हा थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती आपला गणेशाचा फोटो ठेवणार आहोत. माझ्याकडे गणपतीची मूर्ती नव्हती, म्हणून मी गणपतीचा फोटो ठेवला, हळदी कुंकू लावला आणि पुष्प वाहिलेलं आहे. आता सर्वात नंतरची गोष्ट आहे, मी स्वामींची मूर्ती घेतलेली आहे, त्याला अभिषेक करणार आहे. तर मी पाणी, गोमूत्र, दही, दुधाने मी कालच अभिषेक केला, म्हणून मी आज दह्या दुधाचा अभिषेक करणार नाही, फक्त पाण्याने आणि गोमूत्राने अभिषेक घालणार आहे. छान स्नान घालून घेणार आहे. त्यानंतर स्वामींना बसायला थोडंसं आसन ठेवलेलं आहे, त्यावरती आपल्या स्वामी महाराजांना ठेवायचं आहे. नंतर आपल्याला स्वामी महाराजांना हार, फेटा घालून घ्यायचा आहे. माझ्याकडे छान असा छोटा हार आहे, फेटा आहे महाराजांना, मग मी तो फेटा आणि हार घालून घेतलेला आहे. पहा, या पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे, प्रथमतः केलेली आहे. परंतु पहा, आता स्वामी महाराजांना हळदी कुंकू लावायचं नाही, अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावायचा. तर मी अष्टगंध लावलेला आहे. नंतर आपली जपमाळ आपण पूजेमध्ये ठेवणार आहोत आणि त्याचीही पूजा करणार आहोत. हळदी कुंकू लावायचं, नंतर पुष्प व्हायचं आणि पूजा करून घ्यायची आहे. आता आपल्याला पहा, विडा ठेवायचा आहे. 2 पानाचा विडा ठेवायचा. त्यावरती हळकुंड, बदाम, सुपारी, खारीक, अक्रोड असं ठेवून द्यायचं आहे. आता मी हे ठेवलेलं आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहणार आहे आणि आपल्या घरामध्ये पूजेमध्ये जर घंटी असेल, शंख असेल, तर तुम्ही तो ठेवा, त्याचीही पूजा करा. हळदी कुंकू आणि पुष्प वाहून त्याचीही आपण पूजा करू शकतो. तर पहा, माझी पूजेची मांडणी जवळपास झालेली आहे. आता आपण
पाणी ठेवणार आहोत स्वामी महाराजांसाठी. पाणी उघडं ठेवायचं नाही, झाकून ठेवायचं. सर्वात लास्टला मी पाणी ठेवलेलं आहे. आणि आता गुरुचरित्र ठेवणार आहे. पहा, पाट ठेवायचा, त्या पाटावरती नवीन वस्त्र ठेवायचं आहे. शक्यतो पिवळं वस्त्र ठेवा. आता माझ्याकडे वस्त्र नाही आहे म्हणून मी नवीन साडीचा पीस ठेवला आहे आणि त्यावरती स्वामी महाराजांचं गुरुचरित्र ठेवलेलं आहे. आता गुरुचरित्रालाही पुष्प वाहा, हळदी कुंकू लावा किंवा अष्टगंध लावा आणि छान नमस्कार करा. म्हणजे आपल्या गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. तर पहा, मी पूजेची मांडणी कशी केली, काही चुकलं असेल तर मला नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.